आज मी महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या यात्रांपैकी एका यात्रेला गेलो होतो. आम्ही कसं दर्शन घेतलं आणि काय काय झालं चला बघूया. नमस्कार मित्रांनो, सकाळी 8 वाजता आम्ही कोल्हापूरला निघालेलो, कारण आमची कुलदैवत श्री ज्योतिबा यांची यात्रा होती. जराच वेळात आम्ही डोंगराच्या पायथ्याला पोहोचलो. इथून आम्हाला आता चालत जावं लागणार होतं. तेवढ्यात आम्हाला हा मोफत प्रवास असणाऱ्या बस दिसल्या. मग या बसमधून आम्ही लगेचच यमाई देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. इथून बाहेरूनच दर्शन घेऊन आम्ही आमच्या गुरुवांच्या घरी गेलो. इथं शिदा वगैरे देऊन आम्ही दर्शनासाठी निघालो. दर्शनासाठी आधीच भली मोठी रांग लागली होती. मग आम्ही आधी गुलाल वगैरे घेऊन आतमध्ये गेलो. मध्ये गेल्यावर मंदिरावर सगळ्यात पहिल्यांदा गुलाल टाकला. खूप साऱ्या गावांच्या मानाच्या शासनकाठ्या आल्या होत्या. मग देवांच्या गोड्याचं दर्शन घेऊन आम्ही सुद्धा लाईन मध्ये जाऊन उभं राहिलो. लाईन तर लईच मोठी होती. खूप वेळानंतर आम्ही मंदिराजवळ आलो. मंदिराच्या आवारात आल्यावर सगळ्यात पहिल्यांदा इथलं दर्शन घेतलं आणि लगेचच मंदिराच्या आतमध्ये गेलो. मंदिराच्या आतमध्ये एका एका देवांचे दर्शन घेत आम्ही पुढे निघालो. शेवटी आम्ही श्री ज्योतिर्लिंगांच्या मंदिरात आलो आणि आजच मी पहिल्यांदा आमच्या कुलदैवतांचं दर्शन घेतलं आणि थेट आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. दर्शन घेऊन झाल्यावर मंदिरासमोर फोटो पण काढले आणि इथं सुरू असलेल्या शासनकाठ्यांच्या जल्लोषात आम्ही पण सामील झालो. अनेक गावच्या शासनकाठ्या आणि गुलालाची उधळण इथं सुरूच होती. छबिण्यासाठी तोफांची तयारी इथं आधीच झाली होती. छबिण्यात काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करून घ्या आणि ज्योतिबाच्या यात्रेचा पार्ट 2 बघायला विसरू नका. भेटूयाच पुढच्या व्लॉग मध्ये. ज्योतिबाच्या नावानं चांगलं.